1500 रुपये 1600 रुपये बिल आम्ही घ्यायचो कारखान्याच्या चेअरमन सांगल ती. आज आता फडणवीस आल्यावर त्यांनी FRP लागू केली, त्यामुळे आम्हाला बिल मिळायला लागलं. सरकारनं बीडच्या वरची परिस्थिती, ऊस तोडायची वरची परिस्थिती आम्हाला आणली ह्या पश्चिम महाराष्ट्राला. कोण म्हणतं महागाई? ह्याच्या आधी काय फुकट देत होती काय? आता फुकट तर देते ती. गेल्या 10 वर्षाखाली एटीएल नाडा 7-12 कोरा ही भाजप शिवसेनेनं आश्वासनं दिली, कुठे गेली? काँग्रेसच्या काळात 100-150 रुपये कांदा ऐकलाय. आज 200-300 पिशव्या कांदा, उन्हाळी कांदा निघतोय. आज सरासरी 1,500 रुपये दर आहे. 1,500 जर तुमचं 2-2 लाख रुपये एकरात झालं आणि किती व्हायला पाहिजे 3 महिन्यात? तुम्ही काय करणार नाही, राहणार पिशव्या काढणार आणि सरकारने बोलत बसणार. साहेबाला याय जमत नाही, ठीक आहे, पण निधी तर द्यायला पाहिजे ना. संदीप थोरात 5 वर्षात नाही एक वेळा असं कात्यानं हात बांधले येणे राम राम करणे, मला एक वारी पोचवू द्या. मग त्यांच्या वाऱ्याच पोचवत बसलो आम्ही. ते पहिले चांगलं कसं चांगला आपण जेशवर खाल्ला 1 कोटी रुपयाचा रोपड्यातला तर वाटा पाहिजेवर मत मागा. पवार साहेबांनी भाजपचे सुभाष बापू देशमुख यांचा सुद्धा सहकार तत्वावरचा कारखाना सांभाळून घेतलेला होता, पण ह्याच्यासारखं भाजप सारखं सुडबुद्धीचं राजकारण केलं नव्हतं. अभिजित पाटील प्रामाणिक आहे, त्यानं सत्ता मिळवली की मग आपण हे राजकीय केवळ शरद पवारांच्या गटात आहे म्हणून त्याच्यावर बँकेची कारवाई. आरक्षणाच्या बाबतीत म्हणलं तर आम्हाला त्यांनी चॉकलेट देऊन गाजर दावलं. राम सातपुते साहेब म्हणते की मी आरक्षण आम्ही देतो, दिल्याशिवाय फेटा बांधत नाही. मग पहिलं 10% दिलेली खोट आहे का? राजकारण म्हणजे त्याला कुठलंही तोड मांडवळून दुई कोणी बोलायचं, ह्या राजकारणाच्या मागे लागून. धरण उशाला आणि कोरड घशाला ह्या म्हणीप्रमाणे सध्या ह्या सोलापूर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांची अवस्था झालेली आहे. बिल नाही मिळत शेतकऱ्यांना काय करायचं? एखाद्या मुलीचं लग्न आहे, शिक्षण आहे, दवाखाना आहे, ऊस जाऊन जर पैसे नाही मिळले, साखर जर नाही विकली तर पैसे कुठून येणार? ह्या 10 वर्षात काय केलं म्हणण्यापेक्षा 50 वर्षात काय केलं ही सांगावं त्यांनी. नमस्कार, मी अविनाश. महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दर्शको, लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आपण वेगवेगळ्या मतदारसंघामध्ये जाऊन लोकसभेचे ढोल आणि मुद्द्याचं बोल असं म्हणत तिथल्या स्थानिक जनतेचे नेमके काय पद्धतीचे मुद्दे आहेत, उद्या प्रत्यक्षात लोकसभा निवडणुकीचं मतदान करत असताना लोक काय पद्धतीचा विचार करून मतदान करणार आहेत आणि त्याच्या पोटामध्ये नेमकं काय काय पद्धतीच्या गोष्टींचा संदर्भ आहे हे जाणून घेण्यासाठी खरं तर आपण वेगवेगळ्या गावांमध्ये जाऊन तिथल्या मतदारसंघामधल्या लोकांशी बोलायचा प्रयत्न करतोय. आता देखील मी तसा तालुका पंढरपूर असलेल्या परंतु मतदानासाठी माड्याकडे असलेल्या रोपळे या गावामध्ये आलोय. सकाळचा टाइम आहे. स्टँडवर, चौकात, बऱ्याच ठिकाणी हॉटेलमध्ये बरीच मंडळी बसले. त्यांच्याशी आपण बोलणार आहोत आणि जाणून घेणार आहोत की नेमकं लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं या लोकांचं म्हणणं काय. या मंडळींना यंदा माड्यामध्ये परिवर्तन करावंसं वाटतंय का? या मंडळींना पुन्हा एकदा माड्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा उमेदवार खासदार म्हणून निवडून आणायचा आहे? इथल्या विधानसभेची गणितं काय, त्यासोबतच इथल्या साखर कारखानदारीचं राजकारण काय, ह्या सगळ्या गोष्टी खरं आजच्या व्हिडिओच्या निमित्तानं आपण त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत. बरीच मंडळी खरं तर इकडं हॉटेलमध्ये बसले, त्यांच्यापासून चर्चेला सुरुवात करूया आणि नेमकं त्यांचं ह्या सगळ्यांच्या मध्ये काय म्हणणं आहे हे खरं तर आपण त्या ठिकाणी जाणून घ्यायचं. नमस्ते. 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 काय नाव? औदुंबर गायकवाड, जनहित शेतकरी संघटना जिल्हा उपाध्यक्ष. औदुंबर गायकवाड. चौकातच काय चापे चाललोय नव पाहुणं एक ठिकाणी चाललाय. काय म्हणते लोकसभा? लोकसभेचं वातावरण ग्रामपंचायत सारखं चालू झालंय. काय झालंय, या कारखान्याला ही शेतकऱ्याचा कारखाना आहे, त्याला आज कुलूप घातलं. राजकारण करा, जरूर करा, राजकारण करण्याविषयी आम्हाला, पण शेतकऱ्याच्या राजवाड्याला कुलूप घालणं ही चुकीचं आम्हाला शेतकऱ्याला वाटतंय. आमचा पैसा तिथं अडकलाय. आणि उजनीच्या पाण्याविषयी आज पाणी व्यवस्थापन नीट झालं असतं तर आज आम्हाला ही अवस्था झाली नसते ना. आज तासावर 2 तासावर जनावराला पाणी नाही, कोणाला ह्याला पाणी नाही, लाईट नाही. याचा विचार शासनानं बी करायला पाहिजे ना, चालू शासनानं सुद्धा. होय, झालाय का नाही? झालेला नाही याच्यावर विचार. पाणी नियोजन समितीनं पाणी वाटप व्यवस्थित केलं नाही गेल्या रब्बीला झालेलंच नाही व्यवस्था. आज एक पाळी झाली असती या भागात. होय, लोकसभेला काय म्हणतील लोक यंदा इकडे? यंदा लोक त्या आंदोलनामुळं जरांगेच्या जरा विचार त्यांच्या डोक्यात वेगळा आहेत. वेगळ्या विचारानं चालणार आहे ते लोक. दबावानं राजकारण काही चालणार नाही, असं होणार आहे चालू स्थितीला. काल आता इकडे ह्या गावात विठ्ठलची सभासद आहे ती का? तर 200, 250, 300, 400 सभासद असतील साधारणपणे. हा, विठ्ठलचे. काय कारखान्यावर धाड पडले. तुम्ही सभासद आहे का? पहिले आहे गे, विठ्ठलचे सभासद आहे का? मग सभासद म्हणून काय वाटतंय नेमकं काल झालेली घटना काय नेमकं, किंवा अभिजित पाटलांनी जायला पाहिजे का भाजपमध्ये? आता दबावाचं राजकारण करणं, कूटनीती करणं ही अभिजित आबा जिकडे जातील त्या बाजूने लोकांचा कल राहील अंदाजे माझा सुद्धा. पण कसं आहे, लय दबावाचं बी राजकारण करू नये.
मोकळं सोडावं असं शेतकऱ्याचं मत आहे. आज ही कारखाना चालू नसताना त्यांनी चालू केला, ही आम्हाला ही महत्वाची गोष्ट आहे. आणि जे शेतकऱ्यासाठी करतय त्याला जर अडचणीत आणत असताना आम्हाला तर काय वाटणार आहे का ना? बरं आमची चूल त्याच्यावर चालती, बाकीच्यांनी चालू केला नसता. कुणाचं ओझं कुणाच्या खांद्यावर, कर्ज काढलं कुणी, कुणाचं द्यायला फेडताय कुणी. बरं त्यांनी बी भरायला पाहिजे, थोडं 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 भरून घेऊन आपल्या कारखान्याला वाट चालू राहिली पाहिजे. यंदा गळीत त्याचं 10-81 झालंय गळीत विठ्ठलचं, चांगलं गळीत झालंय. कसं कसं कल राहील, किती टक्के? आता नवीन पिढीचा कल सुप्त वातावरण आहे. जरांगीच्या वातावरणामुळे जरा सुप्त वातावरण आहे चालू स्थिती. ते साधारणतः एकीकडे राहतील आणि जनता एकीकडे राहील. नमस्ते. नमस्ते. काय नाव तुमचं? माझं नाव किशोर काकडे रोपळे. हे असले घातले सगळ्यांनी, हे गरमाईमुळं, उन्हामुळं जरी तरुण मुलाच्या जरी गळ्यात असलं तरी उन्हामुळं आणि घाम येतो त्याच्यामुळे. पहिले बीडचं गडी घालायची इकडे ऊस तोडा येणार. आता आमच्यावर चालू सरकारनं बीडच्या वरची परिस्थिती, ऊस तोडायची वरची परिस्थिती आम्हाला आणली ह्या पश्चिम महाराष्ट्राला. आणि ही 10 वर्ष ज्यावेळेस ही भाजप सरकार आलं, ह्या भाजप सरकारनं उजनी धरणावरचं पूर्ण नियंत्रण सोडलं. ज्यांना शेती आणि शेतीला लागणारं पाणी, त्या पाण्याचं नियोजन, उन्हाळ्यात किती पाळी, हिवाळ्यात किती पाळी, रब्बी हंगामी ह्यांच्या बाप जन्मी माहिती नाही. ती तिथं बसून माहिती, ती पाणी एकदा सोडलं पाणी 50-50 दिवस 60-60 दिवस विना थांबा पाणी जर सोडलं तर धरण उशाला आणि कोरड घशाला ह्या म्हणीप्रमाणे सध्या ह्या सोलापूर जिल्ह्याच्या शेतकऱ्यांची अवस्था झालेली आहे. सध्या माझा जवळजवळ 3.5 एकर ऊस जळायला लागला, सोडून दिलेला आहे. केळीसाठी फक्त मोजून 1 तासावर डोळ्याचं म्हणजे जागरण करून 1 तास पाणी राहतंय, त्याच्यावर तेवढं केळीचं व्यवस्थित नियोजन करायला चालू आहे. कसं आहे, केंद्रीय मंत्री कृषी मंत्री जरी असला तर त्याला शेतीचा अभ्यास पाहिजे. पहिलं कशाला माहिती आहे, कुळव कशाला, नांगर, जू, चाड, येटाण ही त्याला माहिती असं अशा पद्धतीचं पाहिजे. एखादा शेती खात्याचा मंत्री जर शैक्षणिक मंत्री करायचा पाहिजे असेल, त्याला पाटी, पेन्शन मग कशाला माहिती ती, खडू फळा ही कशाला माहिती ती, अशा पद्धतीचा पाहिजे, माहिती असणारे पाहिजे ते. आता चालवला लोकसभेला जे चालू आहे चौकड संघर्ष, ही साम दाम दंड ही वापरून आहे चालू आहे. बाप दाखवणार तर श्राद्ध घाल, अशा पद्धतीनं राजकीय जी श्रद्धापोटी प्रत्येकाचे अस्मिता असणारे गाव लेवलचे, तालुका लेवलचे, जिल्हा लेवलचे जे पुढारी यायचं, ही पुढाऱ्यांच्या अंतकरणात ह्यांना ह्या पक्षात जायचं नाही, तिथं जायचं नाही. पण ह्यांच्यावर काय झालेलं आहे, साम दाम दंड म्हणल्याने आहे. ह्यांच्यावर कुठले तरी ईडी जीएसटी कशाचं त्यांच्यावर दबाव आणून त्यांना किडनॅपिंगचं चालू आहे राजकारण, त्यांना किडनॅप केलेलं जात आहे. पण आता जनता अशी हुशार झाली या, जरी तुम्ही गेला, श्रद्धा असेल प्रत्येकाची, प्रत्येक पुढाऱ्यावर गाव लेवल असू द्या, तालुका जिल्हा लेवल, ती जरी एका पक्षात गेलं तर जनतेच्या अंतकरणातला पक्ष हा मात्र वेगळाच आहे. त्यातल्या त्यात मराठ्यांना जवळजवळ सगळ्याच पक्षांनी 40 वर्ष झालं खेळवत ठेवलेलं आहे आरक्षणाचं. आम्हाला मराठ्यांना 100% राजकीय आरक्षण नको आहे, पण 100% शैक्षणिक आणि नोकरीचं आरक्षण पाहिजे. कसं करायचं? पण आता एवढ्या वेळेस काँग्रेस होतं, राष्ट्रवादी होती, त्यांनी दिलं नाही. आता भाजप सरकारनं फसवणूक केली असं पण तुमचा, मग कोण द्यायचं, कोणाला मागायचं? काँग्रेसला दिलं नाही. काँग्रेसला जागा दाखवली, ती 10 वर्ष मागं पडली. त्यावेळेस त्यांच्या आता लक्षात आलंय की आपली चूक आहे. आता ती सुद्धा आम्ही चूक दुरुस्त करू म्हणून जनतेसमोर आलेले आहेत. अभिजित पाटलांच्या कारखान्यावर काल नोटीस आली बँकेची, अभिजित पाटील भाजपमध्ये जातील अशी चर्चा उठली, तर काय गावात चर्चा? जरी गेले तर त्यांच्यावर दबाव आला असेल, त्यामुळे ती गेलेले आहेत. गेले नाहीत जातील असं म्हणतील. जरी गेले जातील बरोबर आहे, सगळ्याचा विरोध आहे. अगदी सभासद असू द्या, त्यांच्या पाठीमागची संचालक बॉडी असू द्या, किंवा 1-2 म्हणणार चाल आपण जाऊ तर तिकडं काय कारखाना वाचवायचा असेल तर. परंतु विठ्ठल कारखाना चालू झाल्यामुळे ह्या 2 तालुक्यात जिल्ह्याला ऊसाचा दर चांगला मिळाला. आणि जिल्ह्यातला ह्या वर्षीचा जरी विठ्ठल कारखाना चालू झाला नसता तर आतापर्यंत सुद्धा ह्या सोलापूर, ह्या पंढरपूर, पंचक्रोशीतला ऊसाचा गळीत हंगाम संपलेला नसता. हे कारखाना चालू झाल्यामुळं माझ्या अंदाजाने सुमारे 10,000 सभासदांच्या चुली पेटल्या म्हणलं तरी चालेल. म्हणजे व्यवस्थित 4 पैसे त्यांना मिळले, 4 पैसे मिळले, 2 महिने ऊस लवकर गेले. कारण प्रत्येक सगळ्या असावं, कारखाने सगळ्या पार्टी सगळ्या ह्याचं असावं. ज्यावेळेस पूर्वी राष्ट्रवादीचं कारखाने सगळे होते पश्चिम महाराष्ट्रात,
त्यावेळेस शरद पवार साहेबांनी भाजपचे सुभाष बापू देशमुख यांचा सुद्धा सहकार तत्वावरचा कारखाना सांभाळून घेतलेला होता. पण ह्यांच्यासारखं भाजप सारखं सुडबुद्धीचं राजकारण केलं नव्हतं. अहो कारखानदारी मारत नाही तर तुम्ही गोरगरीब जनतेच्या गोरगरीब सभासदांच्या चुलीत पाणी ओतत आहे. तुम्ही आमच्या चुलीत पाणी ओतायला लागल्यावर तर आम्ही तुमचे चिता पेटवू. ठीक आहे. नमस्ते. नमस्ते. काय नाव? हेमंत यादव रोपळे. हेमंत यादव साहेब, काय म्हणते रोपड्याचं वातावरण? रोपळ्याचं वातावरण आता सध्या तुतारीचं भरपूर आहे. लय जोर लावला यंदा माड्यात तुतारीन का? होय, कारण परिस्थितीच तशी आहे. दूध प्रकरण करून मी कर्ज घेऊन 10 लाख रुपये मी धंदा म्हणून व्यवसाय म्हणून मी गायचं गोठा तयार करून सगळं व्यवसाय केला. जर मला 2 रुपये जर पदर लागत असतील तर मी ते बँकेचा हप्ता फेडणार कसा? ते माझं कर्ज फिटणार कसं? याचं टेन्शन भरपूर आहे. लोक काय म्हणते? लोक काय आता सध्या कुठला निधी नाही, खासदार साहेबाचं काम नाही. बरं खासदार साहेबाला याय जमत नाही ठीक आहे, पण निधी तर द्यायला पाहिजे ना खासदार साहेबांनी. किंवा ह्यातला काम काय कुठलं काम दावून द्या एक काम रोपड्यातलं खासदार साहेबाच्या निधीत हे काम झाले. आम्ही त्यांच्या मागे जायला तयार आहे. काम दावा मतं घ्या. त्याच्या अगोदर आम्ही मतं तुम्हाला दिली आणि 1 रुपया पीक विमा आम्ही भरायला 1 रुपया शासनाला, आणि जो माणूस भरून घेतो ऑनलाईन ते 100 रुपये, म्हणजे आमचं 101 रुपया गेला. 1 रुपया मिळला ना आम्हाला त्याचा, का तर पंढरपूर तालुका त्यात बसला नाही, कुठल्या बेसवर बसला नाही. की खासदार साहेबांचं लक्ष घालायचं काम आहे असं. आणि आरक्षणाच्या बाबतीत म्हणलं तर आम्हाला त्यांनी चॉकलेट देऊन गाजर दावलं. राम सातपुते साहेब म्हणते की मी आरक्षण आम्ही देतो, दिल्याशिवाय फेटा बांधत नाही, आणि मग पहिलं 10% दिलेली ही खोट आहे का? तुम्हीच सांगा. तुम्हीच देता आणि पुन्हा म्हणता आम्ही आरक्षण देणार आणि मग फेटा बांधणार. काय अर्थ आहे याला? पहिलं दिलं ही खोटच का? तुम्हीच सांगा. काय काल कारखान्यावर काल नोटीस आता काय चर्चा आहे? बरं का, विठ्ठल सहकारी साखर कारखाना म्हणजे ह्या पंढरपूर तालुका किंवा सोलापूर जिल्ह्याचा कारखाना आहे. अभिताबांनी खूप छान कारखाना चालवला, व्यवस्थित सगळ्यांचे पैसे वगैरे सगळ्यांचे दिले. आज अशा माणसावर शेतकऱ्या चुलीत पाणी ओतायचा जर ह्यांनी प्रयत्न केला तर लोक ह्यांना माफ करणार नाही. दबाव तंत्र हा गोष्ट चालणार आहे. जरी आम्हाला तिकडे जायची वेळ असली तर जनता तिकडे जाणार नाही. जनता ही त्यांचा करेक्ट कार्यक्रम करणार. नमस्ते. नमस्कार. उन्हासाठी उन्हासाठी जाईल. लई टेम्परेचर वाढले आपले. काय राहणार जावं लागतंय, काम करावं लागते. ती डोक्याला बांधाय नको काय तर. कुणाला बांधायचं यंदा? ही यंदा आता ही मोहिते पाटलाला. मोहिते पाटलाला बांधूया. हो बांधूया. काय त्यात काम करणारा माणूस आहे. पाण्याचं नियोजन होत होतं. आम्हाला काय हो, आम्ही काय कुठं जाणं, आम्हाला 2 रुपये मिळवायचे काय 2 नंबर धंदा आहेत आमचा. शेती करून आपलं कुठनं तर आमच्या शेती मालाला कोण चांगलं सांभाळतंय, आम्हाला पाण्याला कोण देतंय हेच बघणार आहे की आम्ही. आम्हाला बाकीच्या काय, आम्हाला काय आमदार व्हायचा काय खासदार व्हायचा काय व्हायचंय काय आम्हाला? आम्ही आमच्या शेतीच बघणार आहे, जनावरच बघणार. पाणी कोण देतंय, लाईट कोण देतंय हेच आम्हाला पडलंय. बाकीचं काय करायचंय? मग आम्ही त्यामुळे आता पवार साहेब महाग हायच म्हणायचं. काय वाटतंय पवार साहेब? खरंच पवार साहेब इथं खासदार होतो 5 वर्ष. होत भरपूर दिलाय निधी त्यांनी गावाला. भरपूर दिलं. काय नाही म्हणायसारखं काय नाही. समजा देवळ हे बांधून दिलं, रस्ते हे लोकांना करून दिलेला आहे. शासनाने बरं का सील न करता त्यातली साखर विक्री करू द्यावा या बांधला. शेतकरी अजून पैसे राहिलेत, बिल वाटप करायचे राहिलेत, त्यांचे पैसे मिळले पाहिजेत तर त्यांचा प्रपंच चालणार शेतकऱ्यांचा. बरोबर. नाहीतर ही सील झालं तर शेतकऱ्याला पैसे कुठनं मिळणार आहेत? आबा तर काय देऊ शकत नाही. आणि जी काय राहिली साखरेच पैसे ती बँकेने भरून घ्यावं, थोडे हप्ते पडून द्यावेत. आज बी तयार आहेत आबा फेडायला. बरोबर आहे का नाही? शेतकऱ्याचे बिल नाही मिळत तर शेतकऱ्यांना काय करायचं? एखाद्या मुलीचं लग्न आहे, शिक्षण आहे, दवाखाना आहे, किंवा आज पाण्याची अवस्था बेकार आहे, बोर मारावं लागते किंवा विहिरीच काम करावं लागते. ऊस जाऊन जर पैसे नाही मिळले, साखर जर नाही विकली तर पैसे कुठून येणार? नमस्ते. नमस्कार. काय नाव? महादेव गोवर्धन रोकडे. इथलं गाव? हे रोपळच गाव आहे, माडा मतदारसंघातला आहे. कुठं आलाय उन्हात? मळ्यात चालू आहे शेतात. काय आहे मळ्यात? किळे हाय, पिरू हाय, घास हाय, ऊस हाय 10 गुंठ. आता काय खरं? किती एकरात बागायदार आहे? 5-7 एकर आहे आपल्या देशाला. 5 एकर आहे. इथं वातावरण लोकसभेत वातावरण लोकसभेचं तुतारिया ज्यादा पडतंय, कारण का मराठा आरक्षण नसल्यामुळे लोक नाराज आहे. ते काय होईल आता मग लोकसभेला? तुतारीला जरा मतदान ज्यादा आमच्यात, जरा म्हणजे म्हणण्यापेक्षा का नाही
चांगले 70% पडतं या. स्थानिक राजकारण काय म्हणते इथलं? काळे भालके परिचारक काय हे कुठं बी जाऊ दे, हे सगळी कारखान्यावरती ही त्यांच्या कारखान्यात त्यांनी त्यांच्या ज्या लेवलनं त्यांनी करावं त्यांच्या आम्ही आमच्या लेवलनं आम्ही करणार आहे. आम्ही म्हणणार नाही तिथं तर गेले ही इथं गेले, आम्हाला त्याची काय गरज नाही. ती गेले त्यांच्या चांगल्यासाठी गेले. त्यांनी तर नसते कारखाना चालू झाला तर 11 लाख टन ऊस कुठे घाला जाता. शिरपूर बबनदादा ही सगळी शेतकरी आपदा करून ऊस जाळून नेत होती. ती जरा आल्यानंतर कारखाना चालू केल्यावर त्या माणसामुळे सगळ्या सुख लागले. आपण त्याही माणसांना आवडत नाही कुठं गेला आला, पण जरा जनतेला आमच्यातल्या तालुक्यातल्या जरा सुख लागले, जरा लागले. ठीक आहे, जनतेला सुख लागले असं म्हणत. नमस्ते, काय म्हणतो सर? काय हे त्याचं नाव काय विचार नाही माहिती आहे. तर ही सागर आहे, रोपळ्याचा आहे, आणि माझा भाऊ आहे सागर सुर्वे, आणि क्लासमेट पण आहे आम्ही दोघं. काय म्हणतो सांग, गावातलं वातावरण काय म्हणतो सांग? गावातलं म्हणजे आता ह्याच्यात कसं आहे, 4-5 मुद्दे प्रकर्षानं जाणवते सध्या इलेक्शन मध्ये, राजकारणामध्ये. काही राजकीय लेवलचे म्हणजे राज्यस्तरीय लेवलचे मुद्दे आहेत, काही ग्रामीण ग्रासरूट लेवलचे मुद्दे आहेत. म्हणजे 4-5 मुद्दे असे आहेत की त्याच्यावरून आपण एक कल ठरवू शकतो की बाबा असं होऊ शकतं की लोक बाबा कोणत्या मुद्द्याला धरून सध्या विचार करतात, काय करतात. पहिला मुद्दा आहे तो पक्षफोडीचा, हा सध्या प्रकर्षानं जाणवतो. म्हणजे तुम्ही ज्यावेळेस फिरता किंवा ज्या गोष्टीवर चर्चा करता त्यावेळेस सुरुवातीला असं प्रकर्षानं जाणवतं की पक्षफोडी जी झाली ती सामान्य जनतेला किंवा एक तरुण वर्गाला ती आवडली नाही. दुसरा असा मुद्दा की तो मराठा आरक्षणाचा मुद्दा. म्हणजे आरक्षण हे काँग्रेसनंही दिलं नाही, बीजेपीने दिलं नाही, पण असं नाही की काय बाबा काँग्रेसनं द्यायचा प्रयत्न केला नाही किंवा बीजेपीने द्यायचा प्रयत्न दोन्हीने केला, पण त्याच्यामध्ये मराठा समाजाची जी फसवणूक बीजेपी कडून किंवा एक माननीय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री याच्याकडून झाली, त्यामुळे एक नाराजीची लाट तयार झाली लोकांमध्ये की ते म्हणजे ती लाट ठरवणार की म्हणजे इलेक्शनचा एक हा का मुद्दा म्हणजे कुठल्या साईडला जाईल. दुसरा मग स्थानिक लेवलला ज्यावेळेस तुम्ही आता त्यावेळेस मग लोकांचा पाण्याचा प्रश्न आहे, सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आज माढा मतदारसंघ हा उजनी कॅनल जे आपल्या शंकरराव चव्हाणांनी आपलं धरण बांधलं, यशवंतराव चव्हाण सॉरी, आणि त्याच्या मार्फत आपल्याला पाणी येतं. त्या पाण्याचं नियोजन ह्या एक 10 वर्षात कुठे होताना दिसत नाही. बाकी बऱ्याच अशा गोष्टी आहेत की त्यामुळे कल जो आहे तो अँटी बीजेपी कडे जातो. काय म्हणतो सांग? तरुण सगळ्यात महत्वाचा जो राजकारणाचा जो इम्पॅक्ट राहतो का तो तरुण वर्ग असतो. का तर तरुण ही देशाची सगळ्यात मोठी शक्ती असते आणि त्यांचा विचार करण्याची जी पद्धत असते की विचार जो ज्या लेवलला जाऊन करतील तिथपर्यंत सध्याचे पुढारी किंवा राजकारणी पोहोचू शकत नाही, आणि त्यांच्यामध्ये सध्या सगळ्यात जास्त अँटी बीजेपी वातावरण तयार झाले. मी असं नाही म्हणणार की बाबा हा पक्ष येईल किंवा हा उमेदवार येईल, पण सध्याचा जो कल आहे त्यानुसार अँटी बीजेपी वातावरण हे 100% तयार झाले. तरुणांचा कौल हा त्या ठिकाणी आज भाजप नको अशा पद्धतीचा आहे, अशी त्यांची प्रतिक्रिया. आपले दादा येऊन बसलेत. नमस्कार. काय ना? बापू ढेकळे, गाव इथलं बर. काय म्हणतोय वातावरण बापू? काय नाही, बरं आहे. पुन्हा बरं आहे? तुतारी तुतारीला बरं आहे. काय सगळं गाव तुतारी म्हणतोय? काय भाजपनं काय केलंय? बरं काय केलं नाही? काय केलंय? जराशी बाग आहे माझी, जीएसटी बिल 20 हे झालं, बाकी झाली 2 हप्तीच घेतोय काढून. काय करायचं त्याला मत देऊन? शरद पवार जनता राजा आहे आमचं. अंतराज आहे. बर, ठीक आहे. राम राम. राम राम. बसू का? बसा की. बसा. काय नाव? दत्तात्रय बलभीम गायकवाड. गाव हीच का? रोपळ. बर, किती वय आहे? 75 लागले. 75. 500 केले म्हणाई. होय होय. तब्येत कशी आहे? बरी आहे. दणकून? होय. बर, काय म्हणते लोकसभा इकडे? बरी आहे, चांगली आहे. मोदीला चांगला आहे. चांगला आहे मोदींना? हो. मोहिते पाटील? मोहिते पाटलाचं नाही काय? का हो? नाही. का मोहिते पाटलाच नाही? काय केलं मोहिते पाटलांनी? काय केलं मग त्यांनी सांगावं काय केलेलं. चुलीत पाणी वतलं आहे शेतकऱ्याच्या. आमच्या गावातली 55 लोकांची बिल बुडवली ती. 1 रुपया दिला नाही. कुठं? कशात? कारखान्यात. विजय शुगर मध्ये? विकला की त्याने विजय शुगर? मग विकला म्हणून पैसे द्यायला नको का? विकला ते मालक झाला का विकायला? आमचं पैसे द्यायला नको का शेतकऱ्याचं? द्यायला पाहिजे का नको? द्यायला पाहिजे. हा, मग आमचं 1 रुपया दिला नाही. ट्रॅक्टरवाल्याला पैसे दिले नाहीत. आमचं 10,000 डिपॉझिट घेतलेलं दिलं नाही. शेअर घेतलेलं दिलं नाही. मग आमच्या
शेतकऱ्याचं जीवन ज्याच्यावर आहे त्याच्यावर जर तुम्ही गदा घालत असला तर तुम्हाला कशाला आम्ही देऊ काय म्हणा काय सहकार्य करायचं कारण जिल्ह्याचे नेते आहेत म्हणते ती जिल्ह्याला जिल्ह्याचं नेतं होतं की आम्ही मान्य करतो त्यावेळेला अहो अकलूज मध्ये तिकडं सगळ्या संस्था बंद पाडून टाकल्या पाणी हाकाचं लोक तिकडं नेलं शेतकऱ्याच्या हाकाचं पाणी नेलं तिकडे संस्था बंद झाल्या सगळ्या संस्था लोकांना विकास करायला म्हणल्यावर नको का पाहिजे मग आता काय करायचं 50 वर्ष तुमच्या ताब्यात देऊन विकास जनतेने बघितलाय की काय केलाय ते आज 50 वर्ष तुमच्या ताब्यात होतं सरकार त्यावेळेला काय झाला विकास आणि हे 10 वर्षात काय झाला किंवा 5 वर्षात काय झाला असेल ती लोक जनतेला कळलंय ना 5-10 कामं सांगा म्हणजे काय सांगताय आता काय सांगायला जनतेला माहितीच आहे ना अहो 500 वर्षाचा प्रश्न सोडविला अयोध्येचा त्याचं स्थापना केली 370 कलम रद्द केलं संसद मोठी एवढी मोठी बांधली तलाक कायदा रद्द केला आपल्या संरक्षण खात्याला सगळ्या सुविधा पुरवून आज एकदम चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलंय आणि आज आता ह्या 10 वर्षात काय केलं म्हणण्यापेक्षा 50 वर्षात काय केलं ही सांगावं त्यांनी शरद पवारांनी एक संस्था अशी उभा केलेली दाखवावी स्वतः उभा केलेली एक संस्था तरी दाखवावी सगळ्या हाणलेल्या शेतकऱ्याचा अंतराजा म्हणते जाणता राजा म्हणत होते पण ते आता पोट राजा झाला आणि शेतकऱ्या घरावर डबड होतो अहो 1500 रुपये 1600 रुपये बिल आम्ही घ्यायचो कारखान्याच्या चेअरमन सांगल ती आज आता फडणवीस आल्यावर त्यांनी FRP लागू केली त्यामुळे आम्हाला बिल मिळायला लागलं 3000 पर्यंत गेला मग गेलाय ना बर मागच्या काही दिवसापूर्वी त्यावेळेला दराचं कोंड फोडत असताना काही लोकांनी मत व्यक्त केलं की बाबा शरद पवारांनी मध्यस्थी करावी आणि कोंड फोडावं त्यावेळेला त्यांनी सांगितलं की कसलं तर त्याच्या चेअरमनच्या कारखान्यात ताकदीप्रमाणे बिल द्यावं ही त्यावेळेला सांगितलं आणि पुढे 4 महिने गेल्यानंतर पुन्हा या विठ्ठल सहकारीने पांडुरंग सहकारीने 400 रुपये बिल ज्यादा काढलं त्यावेळेला त्याच्यावर त्यांनीच वाक्य दिलं की कसलं तर असं बिल जर काढलं तर सहकार तत्व मोडीत निघाल म्हणून मग ही शेतकऱ्याचं काय देशातली जनता आणि देश विकास काय या 3 गोष्टीची सांगड अशी असायला पाहिजे ना जुनी माणसं काय म्हणते ती जुनी माणसं काय माहिती जुनी जी माणसं आहेत का नाही त्या जुन्या माणसाला त्यावेळेला काहीच कळत नव्हतं आज आता थोरात आमच्यातनं 5 वेळा निवडून गेला त्या 7 वेळा गेला त्यावेळेला काय आम्हाला बाकीचं काय नव्हतं त्यामुळे पर्याय नव्हता त्याला निवडून जायचं आपोआप बरं ह्याच्या अगोदर आता लिंबाळकर आहे त्याच्या अगोदर ही मोहितेकरांनाच होतं ना सगळं नेतृत्व त्यांच्याकडे होतं अख्ख्या जिल्ह्याचं मग ती काय इतकं खेडेगावामध्ये पोहोचणं किंवा काय करणं ही काय त्या लोकांना शक्य आहे का नाही आता काय तालुक्याचा आमदार आहे गावातले पुढारी आहेत ह्या लोकांनी ज्या त्या पद्धतीने सकाळीनं कामं केली आणि त्यांनी झालं नाही म्हणून त्याला दोष देण्याचा अर्थ नाही त्या पक्षाचा असेल नाही तर ह्या पक्षाचा असेल ठीक आहे पलीकडचे आजोबा आहेत राम राम काय नाव आहे उत्तम शिवराम व्यवहारे लय निवांत बसलाय गावात बसलोय निवांत निवांतच असतात निवांत शेतपाणी आहे बर कोण बघतय पोर आता पोरं बघते आता निवांत झाला सकाळ देवाला जाऊन आला वाटतं गंध बिन लावून काय म्हणतंय इथं वातावरण काय निंबाळकर बर का बर का मग आता आम्हाला जी बरं वाटतंय ती कोणाला वाढ वाटते मोदी सरकार बरं का बदलूया बदलायसारखी परिस्थिती नाही चांगलं चाललेलं असताना का बळच चुलीत पाणी ओतले जाई आता चांगलं चाललंय आणि मग पुन्हा त्या आणि ह्या सरकारला बाकीचं सांगून काय महागाई वाढली म्हणते कोण म्हणतं महागाई ह्याच्या आधी काय फुकट देत होती काय आता फुकट तर देते ती माग काय देत होती माग फुकट काय मिळत नव्हतं पण आता निदान धान्य सुद्धा देते ती फुकट मग आणि काय फुकट पाहिजे मोहिते पाटील जिल्ह्यात येतं म्हणते ती काय करा होतं की माग मग आता काय तसंच राहतं काय कडवून निंबाळकर खासदाराचं काम कसं आहे चांगलं आहे हे आता हे झालेलं त्यांच्या ह्याच्यातनच आहे ब्लॉक टाकलेलं
कोण म्हणतं कामं करत नाही ती कामं होती ती पण एखाद्याला कळतच नाही केलेलं बी समजत नाही बरं काय सर्वसामान्य माणसाला पंचायतीत कुठला कुणाचा निधी आला ही माहिती आहे का कोण बघायला गेलाय तिथे आता हे नुसतं मग बाजूच्या बाकीच्या माणसांनी म्हणायचं काय दिलं त्यानं कवा आला इथं ती नाहीतर आतापर्यंत येणारी काय गावात येऊन बसत होती काय ती बी असंच होती संदीपान थोरात 5 वर्षात एक वेळा असं कात्यानं हात बांधले येणे राम राम करणे मला एक वारी पोचवू द्या मग त्यांच्या वाऱ्याच पोचवत बसलो आम्ही आतापर्यंत आरक्षणाचं काय म्हणते ती आरक्षण दिलं नाही म्हणते ती काय करायचं मग आरक्षण कोणी ठेवलं दाखवून हा मागे जे निघालं होतं ना 94ला हा मग ती त्यावेळेला का थांबलं झाकून कसं ठेवलं मग मिळलं का नाही लोकांना आरक्षण ती बी मराठीचीच होती की घेणारी तिथं आणि दुसऱ्याला देणारी बी मराठीचीच आहे ती हा काय म्हणलं त्यावेळेला शरद पवार साहेबच होतं मुख्यमंत्री मंडल आयोगाच्या वेळेला त्यावेळेला 27% आरक्षण देऊन टाकलं त्यावेळेला काय त्या लोकांनी मागितलं नव्हतं मग का दिलं शिल्लक त्यांना पाहिजे तेवढं मागणी होती तेवढं द्यायचं तुमचं वय पवार साहेब मागे लोक जात होती का पवार साहेबांना आरक्षण दिलं नाही मराठ्याला मग मी तेच म्हणतो ना 94ला ज्यावेळेला मंडळ आयोग काढला त्यावेळेचा हेतू तीच होता ओबीसीचा या आरक्षणाचा त्यावेळेला त्याने घेतलं नाही काय म्हणलं साहेब पवार साहेबांची चूक आहे ती त्यांना पाहिजे होतं तेवढं द्या ना त्यावेळेला ओबीसी दिलं त्यावेळेला ठीक आहे पलीकडे अजून लोक येऊन बसले आमचं चालू झाल्यावर काय काय नमस्ते नमस्कार काय नाव अशोक गायकवाड साहेब काय म्हणताय कशा संदर्भात लोकसभेचे नाही आता कसं आहे माहितीये का जे मनोज दादा जरांगे पाटलाची जी भूमिका आहे करेक्ट कार्यक्रम आणि तीच खरं जनता आज आमची करेक्ट कार्यक्रम न कुठल्या पडण्याच्या स्टेजवर न जाता की ज्यांनी सांगितलं ज्या सत्ताधाऱ्यांनी मनोज दादावर SIT लावली ज्या सत्ताधाऱ्यांनी लाठीचार्ज केला त्या सत्ताधाऱ्यांना पाडा एवढाच आमचा कार्यक्रम असणार आहे मग पुढचा समोरचा उमेदवार कोण आहे आम्हाला माहित नाही पण सत्ताधाऱ्यांना पाडणं एवढं आमचं टार्गेट आहे सत्ताधाऱ्यांना पाडा म्हणजे विरोधातले निवडून येते ती पुन्हा येऊ दे ना मग त्यांचा कार्यक्रम त्यांनी जर नाही समजा आमच्या आरक्षणाला सपोर्ट केला तर विधानसभा आहेच की पुढे विधानसभेचा त्यांना कार्यक्रम करायचा पण कार्यक्रम करेक्ट करायचा का तर मराठ्यांना आता ह्यातनं खरं तर असं झालं आता इथं सोलापूरला सुशीलकुमार शिंदे यांची कन्या उभा आहे 2004ला सुशीलकुमार शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी त्यांच्या सत्तेचा वापर करून 33% जागांमध्ये पदोन्नतीचं आरक्षण आणलं म्हणजे आधीच मराठ्याला आरक्षण नव्हतं ती अडचण होती पुन्हा प्रमोशन मध्ये बी त्यांनी जातीनं आरक्षण घुसवले आता अशा माणसाला कसं मतदान जाणार की मग नाही आता आमची मागणी काय आहे कुणबी मराठा कुणबी मराठा कुणबी ही ज्या जाती ओबीसी मध्ये सामील करताना त्यावेळेस सुद्धा सुशीलकुमार शिंदेच मुख्यमंत्री होते ना आज कुठल्या आधारावर आम्ही ओबीसी मध्ये कुणबी मराठा दाखल मागणी करतोय ज्यावेळेस सुशीलकुमार शिंदे मुख्यमंत्री होते त्यावेळेसच त्यांनी ह्या कुणबी मराठा लेवा पाटील मराठा कुणबी ह्या जाती ओबीसी मध्ये सामील केल्या आणि त्याच बेसवर आज आम्ही ओबीसी मध्ये आरक्षण मागतोय ही कोणी केलं सुशीलकुमार शिंदेनंच त्यावेळेस घातलं ना त्यावेळेस पवार साहेबांनी म्हणा या दोघांनीच त्यावेळेस घातलं मग का त्यांचं श्रेय त्यांना जाऊ नये ह्याच्यासाठी आम्ही जरी आता आम्हाला काय त्यांचं लय प्रेम आहे किंवा दुसऱ्या कुठल्या पक्षाचं लय प्रेम आहे म्हणून आम्ही नाही फक्त चालू सत्ताधाऱ्यांना त्यांची जागा दाखवायसाठी की जेणेकरून आम्हाला त्याचा ह्याच्यात कुणबी मराठामध्ये समावेश करून घ्यावा जर समजा ह्या कुणबीच्या एवढ्या मोठ्या नोंदी होत्या हे महाग जर काम चालू झालं असतं 15-20 वर्षापासून कुणबीत हळूहळू जाणं आता मला वाटतं 54 लाखची चर्चामध्ये झाली किती गावली असती कसं काय मग ही गोष्ट आज मनोज दादांनी ज्यावेळेस हे आंदोलन उभा केलं ही सगळं गेलं आपला समाज पूर्ण अजून ह्याच्यातनं पाठीमाग होता की आज मनोज दादांनी दाखवून दिलं ना की बाबा आपल्या नोंदी आहेत त्या तुम्ही हुडका किंवा ही सगळं आयोग नेमला गेला त्याच्यात ती त्यांना हे करून मग आता माहित व्हायला लागले की आपल्या कुठं तर नोंदी आहे त्या आपण ते हुडकल्या पाहिजे पण ही आधी ह्याच्यातच होते ना अंधारातच होती लोक असं होतं ठीक आहे त्यावेळेला बबन दादाला आरक्षण आहेच की हो
बबनदादांनी कसं घेतलं? हा ज्यांना माहित आहे पुढारी मग त्यावेळेला जनतेला जागा करायला काय चाललो शरद पवारच्या बी घरात आहे हो. आहे ना मग मग त्यावेळेला जनता कुठे वाऱ्यावर सोडली होती का त्यांनी? हा, त्यावेळेला ह्यांना त्यांना घेतलं म्हणजे जनता नव्हती का? हा, मग त्यावेळेला त्यांनी जनतेला द्यायला नको का? हा, का दिलं नाही? त्यांची सत्ता होती. हा. मग आज आता जरांगे पाटला निमित्तानं बाहेर निघाले हे बी गोष्ट खरी आहे, पण त्यापूर्वी ह्या लोकांना माहित होतं ना. कुंडली दादाच्या पवार साहेबाच्या घरात होतं ह्यांनी सामान्यांना दिलं नाही. हा, मग का दिलं नाही त्यावेळेला त्या लोकांनी? आमच्या सामान्य लोकांना का अंधारात ठेवलं? त्यांना हाना जास्त इलेक्शन. मग त्यांना गेलं, त्यांना जर मिळालं नसतं तरी सुद्धा आम्ही मान्य होतो. पण तुम्ही घेताय आणि जनतेला अंधारात ठेवताय, मग ही काय? दहावाला सुद्धा दिला नाही जनतेला. नाही दिला. मग तिकडे आजोबा पान खाऊन गरगरीत बसले बाबांनो. राम राम. जय हरी. जय हरी. काय नाव? ज्ञानदेव मारुती कदम. ज्ञानदेव मारुती कदम. काय करता का निवांत असता? पहिलं काय करत होता? शिक्षक होतो. शिक्षक होता का? किती साली? 67 ते 4 पर्यंत. 67 ते 2004 एवढ्या वर्षी होता शिक्षक. बर, काय शिक्षक म्हणून कसं बघता ह्या सगळ्या गोष्टीकडे? काय ह्या नादच नाही ह्याचा? बुद्धिवानी माणसानं भाग घेऊन आडमोठ्या माणसानं भाग घ्यावा. त्याला डोकं नाही त्यांनी राजकारणात शिरावं. हा, कारण हे बिनलाजी माणसं असते. राजकारण म्हणजे त्याला कुठलंही तोंड मांडवळून दुई कोणी बोलायचं. त्यामुळं हे राजकारण चुकीचा मार्ग. आपला व्यवसाय करावा, शेती करावी, कुठला धंदा पडला एक नसते. या राजकारणाच्या मागे लागू नये, कारण आपला तोटा आणि नाचकी आपलीच. आता ती गावागावात ती आता ही पोरं लागली ती फिरायला. पोरं बादच केली ह्यानी. हे इलेक्शनात त्यांना त्यात थोडस अल्ला आलूच दाखवते. अक्षरशः मला सांगा 12 वर्षापासून 1912 पासून अजून भरती केली नाही. कॉन्ट्रॅक्ट बेसिस म्हणजे लोक समजा ऑफिस मध्ये तोडतात म्हणजे कमतरता आहे, तरी ते 10,000 5,000 माणसं भरती देत. मग ह्या सरकारनं दोन्ही मागल्या सरकारनं चालू सरकारनं भरती करायला हवाय का ना? आणि एमपीच्या परीक्षा वगैरे दिलेल्या कुशल स्टे देते पुढे ढकलतात आणि पुन्हा कुठतरी कोर्ट केस करायची, ती झाली लिस्ट कॅन्सल करायची. ह्यांचाच खेळ. बरं, कंपन्या मार्फत एमपीच्या परीक्षा काय म्हणून घ्यायचे? शासन दुबळं आहे का? एमपीच्या परीक्षा, लोकशाहीच्या परीक्षा ही प्रत्यक्षात शासकीय दरबारी शासकीय अधिकाऱ्याने, कलेक्टर वगैरे आयुक्त सारख्या माणसांनी त्यात भाग घेऊन ती योजना राबवली पाहिजे. कंपनीला द्यायचं, कंपनी मालक झाली, त्यांच्या नियोजनाप्रमाणे कशी झकमाती लगेच तो पेपर फुटतो. म्हणा एखाद्या अन्याय होतो, ते स्कॉलर पोरांचा अन्याय होतो. बरीचशी पोर पॉयझन पिऊन मेली, फास घेऊन मेली केवळ ह्यांच्या चुकीच्या निर्णयामुळे. अजून काय काय जे लिस्ट झालेल्या वेटिंग लिस्ट असून सुद्धा नेमणुका नाही त्या. आणि प्रत्यक्ष केवढी अवस्था अन्याय आहे. 12 पासून आता ही पुढे बी तर पोर आहे ती गावोगावी जातो ही माईक घेऊन. काय पोरं नुसती राजकारण, सोसायटी, मोबाईल, राजकारण, दुसरं काम धंदा उद्योगच करत नाही. काय करायचं त्यांचं? नाही चुकीचं ते मार्ग त्यांनी चुकवायचं काम धरला. मला हे राजकारणाच्या मागं फिरून आपलं वाटोळ करून पुढे त्यानं गडी मुंडग केलं असं वाटतंय का? चांगलं मुंडगे केले ते. कारण का लालूच दाखवायचे, तुला फुल्ले वेळे करतो, उडी हाणायच्या त्याने फुटकतो. काय त्याचा उपयोग आहे? कारण पुन्हा 4 दिवस यश प्राप्त झालं त्याला, पुन्हा त्याच्या ऑफिस मध्ये भेटायला गेल्यावर नाही म्हणायचं, पुन्हा बघू, अजून ती लिस्ट नाही, अजून ते काम होत नाही, पुन्हा ये म्हणायचं. म्हणजे ही म्हणजे पोरं इतकी दिवस पळलेली, त्या पोरांना नाराज करायचं. मग वैतागून जाणार का नाही? साहेब उद्या तू म्हणते आमच्या लिस्ट मध्ये बसवतो म्हणतो, तिकडे काय करतो म्हणते. प्रत्यक्ष त्यांच्या पत्रात काय पडलं का 40 वर्ष आता एवढ्या वर्षाचं आता तुमचं जीवन आहे, ते राजकारण हळू जरा बाद व्हायला लागले असं वाटतंय? 100% बाद झाले. राजकारणाचा अर्थच राहील ना. मला सांगा, आता हे चालू केली, सत्तेच्या विरुद्ध बोललं की अटक करायची, फौजदारी गुन्हा दाखल करा, हे चुकीच वाटतं का नाही? तुमच्यात बी भ्रष्टाचार आहे, ह्याच्यात भ्रष्टाचार. तुम्ही दबाव टाकून ते हे लावाय, ईडी लावायचं, जबरदस्त कायद्यात बदल करून तुम्ही दबाव टाकून अन्याय करत नाही का तुम्ही सर्वसामान्य? मग तुम्हाला पुन्हा अन्याय केलेली माणसं पुन्हा तुमच्याकडे तुम्ही स्वीकारतो करू शकता? ज्यावेळेला कोटीनं रकमेचा
बरं हे आहे आधी आरोप त्याला पुन्हा तुम्ही घेतले. करून ती लोक 40 लोक कोणा 35 लोक जास्त मारून तुम्ही राजकारण करताय. तुम्ही कुठल्या गोष्टीत बसताय? हं. प्रामाणिकपणा आहे का ह्यात काय? काल इटेल कारखान्यावर जप्ती आली माहित झालं काय वाटतंय असं जर बघितलं? अहो, त्यावेळेला पाठीमागच्या गँगनं चुका केलेल्या आहेत त्या बिचाऱ्यानं काय करावं? स्वतः हातात आली म्हणजे पाठीमाग तर घालणार आहे काढलं. पूर्वीच्या कार्यकर्त्यांनी म्हणजे घाण केलेली ते हे ज्या बोकांनी पडली. आता तुम्ही औदुंबरांना बघितलं, भारत नाना बघितलं, आता ऐका की औदुंबरांनाचा काळ बघितलाय, वसंतदादा बघितल्यात, भारत नाना बघितल्यात, अभिजित पाटील बघितलाय. काय आता 4 प्रकारची माणसं तिथं बघितली ती. कसा कारखाना बदलत गेला असं वाटतंय? तेव्हा काय झालं पुढे नेमकी आताच काय घडायला लागलं? कोणाचं काम भारी होतं? अण्णाची कारकीर्द चांगली गेली. पुन्हा वसंत काळे आले, त्यांनी काय दिवस केलं चांगलं व्यवस्थित. भारतनानानं केलं, पण तो भारतनानानं पुन्हा संपूर्ण बाद झाले. भगीरथरावनं तर पाकच पेट केला. म्हणजे असं नेतृत्व. आता अभिजित पाटील प्रामाणिक आहे, त्यानं सत्ता मिळवली केली. मग आपण ह्या राजकीय केवळ शरद पवारांच्या गटात आहे म्हणून त्याच्यावर बँकेची कारवाई. कारण बँक संपूर्ण राष्ट्रीयकृत बँका कोणाच्या ताब्यात? सत्ताधारीच्या ताब्यात आहे त्या. तुम्हाला का दुमतं करायचं? ये माझ्याकडे, तुझी बँकेचं प्रकरण कॅन्सल करू. अशा दबावात समजा जनता गोळा करायला लागली. म्हणजे खोटं मत मग, कारण माझ्यासाठी पाठिंबा देण्यासाठी चांगल्या माणसावर अन्याय केला जातोय. अभिजित पाटील ह्यात बसलाय. काय वाटतं? शिक्षक अतिशय अभ्यासून सगळ्यात मला आवडलेला मुद्दा बाबांचा ही तरुण पोरं जी पुढाऱ्यांच्या मागणं फिरते ती, त्याबद्दल जे तुम्ही बोललाय ती खरंच अतिशय डोळसपणानं गोष्ट आहे. खरंच मी ज्या वेळेला सभा कव्हर करायला जातोय त्यावेळेला बघतोय की ही तरणी पोरं गळ्यात पंचे बिंचे टाकून उद्योग आहे का नाही, व्यवसाय आहे का नाही, काम काय करतात का तर नाही, मग परिस्थिती सुधारत नाही. मग कुठं बँकांची पतसंस्थांची नेत्यांची जेव्हा कर्ज काढायची याप करायचं, पुन्हा कर्जात बुडते ती, पुन्हा मग तशीच बसते ती, पुन्हा लग्न यावाला अपदा, मग लगीन वस्तू कुठे पुण्यात जाते ती. लय बोंब आहे सगळी. असू द्या. काय नाव? संभाजी पवार. संभाजी पवार. हिला कुठल्या संघटनेत आहे? मूळ संघटना, या राज्याची मूळ संघटना निर्माण झाली आहे शरद जोशी साहेबांची, ती संघटना. शरद जोशी साहेबांच्या. काय संघटनेचं लय तुकडं झालं, काय करायचं? नाही, जसं संघटनेचं तुकडं ह्या राज्यकर्त्यांनी केलं आणि त्याची फेड त्यांना आली. काय संघटना मोठी झाल्यानंतर त्या संघटने तुकडं ज्या राज्यकर्त्यांनी केलं त्या राज्यकर्त्याच पक्ष फुटलायचं हे पाप त्यांना फेडावं लागलं. दुसऱ्याची घरं फोडताना शेवट आपलं घर फुटत असतं, हे त्यांच्या दावा लक्षात आलं नव्हतं. त्याची फेड आहे संघटना. संघटना लोकसभेला इकडे लोकसभेला भाजप म्हणते. का बरं भाजप म्हणते? काय हे पहिल्याने काय द्यावं लागलाय? भाजपचं ऑनलाईन तर झालंय, थोडं भ्रष्टाचार तर कमी आहे. ह्या मोहिते पाटलांना विजय वगैरे किती पैसे पडू? आमचं गाव 1 कोटीला बुडलंय आज, 1 कोटी रुपयाचं रोपड्यातलं. हो, त्याला काय संबंध आहे? इथे येऊन लाच तर वाटा पाहिजे येऊन मतं मागायला. काल त्यांची मुलगी त्यांच्या घरातली कोणतरी चालते काय? ह्या गावातले 1 कोटी रुपयाचं एक पुढारी बोलत नाही शेतकऱ्यांच्या पैशासाठी. बोलायला पाहिजे, त्यांनी द्यायला पाहिजे पैसे. एकू खाल्लंय नाही. आम्ही अवधूमन आणणारा मानणारी माणसं आहे. अवधूमन आणणारा कधीच माहिती या कारखान्यावर पाय टिकू दिलं नाही त्यांच्या काळात. तेच आम्ही पुढे चालवणार. काय जिल्ह्याचं नेतं, जिल्ह्याचा विकास माहिती पडल्याशिवाय होणार नाही म्हणते ती. काय हे आता ते गुरुजींनी सांगितलं ना, राजकारत्याला न्याय काही राजकारणाला अक्कलच नाही. ह्या बिनाकली लोकांनी अवधूमरानाला पाळलं. इतके नालायक लोक आहे ती. आणि पुन्हा म्हणते अण्णा पाहिजे. आता अण्णा कुठं येईल? जी गुरुजींनी शब्द सांगितला जी बिनाकलीची आहे त्या राजकारणात ती खरं आहे. मोहिते पाटील चांगला कसा चांगला? आपण जे शोर खाल्ला चांगला कसा चांगला? हा, एक वडील जे जे करते त्या नामधर्म ठेवते, बापाने केलं ती लेकरं फळं करते. हा, ह्या लोकांनी काय करताय? आमच्या इज्जतदारांनी प्रताप दादा, तुम्हाला काय माहित आहे ह्यांनी काय केलं? जेव्हा बबन शिंदेने कारखाना काढला काय तेव्हापासून माळा तालुक्याची लूट थांबली. 180-170 रुपये टन हीच मालक राज्य सोलापूर जिल्ह्यांचाच कारखाना. कसं बी लुटा, कोणी काय म्हणायचं? मोठ्याला कोणी जायचं तांडाला? आम्ही आहे तांडाला. आता येऊ द्या उद्या इथं कोणी यायचं नाही. इथं लोकांच्या पैशाची व्यवस्था करावं गावातली. आम्ही गावापुरतं बोलतो. आमच्या गावात जे पैशाचं कोट असतील 70 लाख असतील 80 लाख असतील ते पैशाची व्यवस्था करून मोहिते पाटलांनी उद्या आपल्या सभेला यावं. आमचं चॅलेंज आहे त्यांना. काल खरं तर संघटनेचा कार्यकर्ता म्हणून प्रश्न विचारतोय,
काल बँकेची नोटीस साहेबांना आली, चर्चा सुरू झाली. अभिजित पाटील भारतीय जनता पार्टीत जातील, कार्यकर्ते जातील. खरं तर विठ्ठल कारखान्याला तसा इतिहास बघितला तर पाठीमागे भारत नाना आमदार होते, नाना जनता हा पक्ष म्हणायचा, आणि 3-4 निवडणुका ते वेगवेगळ्या पक्षामध्ये जाऊन लढले. शिवसेनेतून लढले, रेडालोस मधनं लढले, काँग्रेस, राष्ट्रवादी, अजून वेगवेगळे पक्ष असतील. त्यामुळं इथं काय पंढरपूरचं राजकारण काय फार पक्षावर चालतंय असं नाही. म्हणजे आज परिचारक भाजपमध्ये आहेत, मागे राष्ट्रवादी होते, पुढं कुठं जातील माहित नाही. किंवा भगीरथ भालके पूर्वी राष्ट्रवादीत, नंतर BRS मध्ये, आता काँग्रेसमध्ये येतील किंवा अजित पवार गटात जातील अशी चर्चा बरीच आहे. त्यामुळे गटावरचं राजकारण पंढरपुरात चालत नाही. पण अभिजित पाटीलांना उद्या भाजपमध्ये जावं लागलं तर ते जातील असं वाटतंय का, आणि त्यांनी जावं का असं वाटतंय? ते जातील असं मला वाटतंय आणि त्यांनी जावं असं मी त्यांना आवाहन करतोय. का असं तर आता त्या अभिजित पाटलांनी, आम्ही काल अभिजित पाटलाला फक्त संस्था चालू, कारखाना चालवा म्हणून आम्ही सर्वांनी पाठिंबा द्यायला निवडून आणलंय. काय त्यामुळे अभिजित पाटलांनी बिनधास्त निर्णय घ्यावा, सरकारमध्ये जावं, आणि हाही लोकांची संस्था ज्या उद्यमरांनाच्या रूपाला आणलेली ह्यांनी आता आणली हळूहळू करत, तर ती संस्था वाचण्यासाठी तुम्हाला कुशाल जावं त्याने भाजपकडे. आबा म्हणते की कारखान्याला औदुंबरांनाच गत वैभव आणल का? हो, येणारच ना. आता मी कालच्या निवडणुकीत मी मेंढापूरला भाषण केलं आबाजी पाटलाच्या बाजूने की तुम्ही 1 7, 8, 10 लाखाने 3 सीझन करा, तर तुम्ही लगेच पहिल्या परिस्थितीत येत आहे. त्यांनी 2 सीझन त्या पद्धतीने झाले, आणखी 10-11 लाखाचा सीझन झाला, ते पहिल्याला येते. फक्त ती मागची घाण आहे काय तर कन्फर्मेशन करून ती काढतेली, त्याला सरकारमध्ये जाणं हाच पर्याय. संस्था वाचवायची असेल तर, कुणाची मर्जी वाचवायची असेल तर संस्था बुडल. संस्था बुडवायची चांगली का मर्जी वाचवायची चांगलं, हे 2 पर्यायाच्या पुढे त्यांनी कुशाल शासनाकडे भाजपमध्ये जावं आणि संस्था नील करून घ्यावी. आता हे लोक म्हणते ती शेतकरी बितकरी महागाई वाढली म्हणते, ती बाजारभाव मिळणार म्हणते, ती कांदा म्हणते, ती काय बी कसं करायचं? त्याचं कसं आहे माहिती आहे का, मी आता कांद्याला दर्दी माणूस आहे, माझ्याकडे कांदा असतो. आता 100 आणि 50 रुपये तर ह्या भाजपच्या काळात कांद्याला दर नाही. किती? 100 आणि 50. काँग्रेसच्या काळात 100-50 रुपये कांदा ऐकलाय. आज 200-300 पिशव्या कांदा, उन्हाळी कांदा निघतोय. आज सरासरी 1,500 रुपये दर आहे. 1,500 जर तुमचं 2-2 लाख रुपये एकरात झालं, आणि किती व्हायला पाहिजे 3 महिन्यात? तुम्ही काय करणार ना, राहणार काय 10 पिशव्या काढणार आणि सरकारने अनुभवूनच बसणार. 700-600 पिशव्या, 200-300 पिशव्या मी आज काढतो एकरी. 1000 रुपये किती झालं पैसे? 150 क्विंटलचं 3 महिन्यात, 4 महिन्यात. कांदा दर काय काँग्रेसच्या काळात नव्हतं काय 10-50. दादा कोपऱ्यात बसले, तिथं शेवट करू. नमस्ते. राम राम. काय म्हणताय लोकसभेचं इकडे? कुणाचं लोकसभेचं काय? गेल्या 10 वर्षाखाली येते नाडा 7-12 कोरा ही भाजप शिवसेनेनं आश्वासनं दिली, कुठे गेली? कुठे गेली? शेतकऱ्या 7-12 कोरा कवा केला? 10 वर्ष होऊन गेली. तुम्ही शेतकऱ्याचा 7-12 कोरा करा ना, आणि मग या जनते पुढं. जनता तुम्हाला बरोबर सहकार्य करते. कर्जमाफ केलं पाहिजे, बरोबर आहे. तुम्ही आश्वासन देऊन तुम्ही 5 वर्ष सत्ता भोगली, पुन्हा दुसऱ्या 5 वर्षाला मोदी लाट जाऊ दे समुद्रातच मोदी लाट. आता यंदा काय नाही इथं, यंदा काय नाही इथं. यंदा काय त्या राष्ट्रवादीनं नाही काँग्रेसनं तरी काय केलं? ह्याच्या आधी त्याची सत्ता होती की काय केलं त्यांनी तरी? पण आम्हाला मराठ्याला आरक्षण दिलं नाही, त्यामुळं आम्ही आपलं तुम्हाला सांगतो सत्तेधाऱ्याविरोधात सहकार्य करणार. तर या पद्धतीच्या प्रतिक्रिया त्या ठिकाणी रोपळेकरांनी दिल्या. त्या तरुण पोरं, जाणती माणसं, मध्यम वर्गातली माणसं अशी बरीच जण त्या ठिकाणी या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं बोलतात. अतिशय वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रतिक्रिया लोकांच्या आहेत. त्या सत्ताधाऱ्यांबद्दल राग आहे, सत्ताधाऱ्यांबद्दल काही जणांना प्रेम आहे, बऱ्याच जण वेगवेगळ्या गोष्टी बोलल्या. खरं तर मोहिते पाटील यांच्याबद्दल देखील इथं काहीतरी वेगळ्या पद्धतीच्या गोष्टी, म्हणजे इथं कुठेतरी विजय शुगर होता, त्याचे पैसे घेतले वगैरे वगैरे ह्या गोष्टी देखील यांनी सांगितल्या. आजूबांना वाटतं की सरकार चांगलं आहे, तरुण पोरांना वाटतंय सरकार चांगलं नाही, लोकांना वाटतंय सरकारचं विकास नंतर बघू, पण ही फोडाफोडी झालेली पटली नाही. बरेच जण म्हणतात की काल विठ्ठल सहकारी साखर कारखान्यावर जी बँकेची जप्ती कारवाई आली ती व्हायला नाही पाहिजे होती, निदान शेतकऱ्याची साखरशील नाही करायला पाहिजे होती. अशा बऱ्याच पद्धतीच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया इथं त्या ठिकाणी दिल्या जात आहेत. खरं तर या लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं थोडंसं ग्रामीण भागातलं वातावरण ढवळून निघालं चित्र पाहायला मिळतंय.
यंदाची निवडणूक ही निश्चितपणानं जर वर्षीय निवडणुकांपेक्षा प्रचंड वेगळ्या पद्धतीची निवडणूक आहे. हे अगदी आपण सुरुवातीपासून त्या ठिकाणी 6 महिन्यापूर्वी लोकसभेच्या रिपोर्टला ज्यावेळेला सुरुवात केली तेव्हापासून म्हणालो होतो की यंदा या निवडणुका वेगळ्या मुद्द्यांवर असणार आहेत. संबंधित निवडणुकीला पूर्वीच्या काळात जसं मग त्या आजोबांनी सांगितलं की कोणतं संदीपान थोरात यायचे 5 वर्षांनी एकदा हात जोडायचे, मला एकदा पाठवा म्हणायचे आणि निवडणूक झाली. परंतु यंदा पुन्हा त्या निवडणुका तशा नाही. त्या मराठा आरक्षणाचा मुद्दा असेल, पाण्याचा मुद्दा असेल, शेतीचा मुद्दा असेल, इतर बाकीच्या सगळ्या बरेच गोष्टी असतील, रस्ते असतील, विकास असेल, 2000 रुपये मिळणं असेल, शेतकऱ्यांना सन्मान निधी असेल, दोन्ही चांगल्या वाईट परिस्थितीनं दुधाचा प्रश्न असेल त्या ठिकाणी लोक या संदर्भानं बोलतानाचं चित्र पाहायला मिळतंय. हे खरं आहे की हळूहळू ग्रामीण भागातली ही जनता लोकसभांच्या निवडणुकांमध्ये देखील शहाणपणानं बोलायला लागले. अर्थात मध्ये गाठ पडलेले जे शिक्षक काका होते त्या शिक्षक आजोबांनी जी मतं त्या ठिकाणी व्यक्त केली ती प्रचंड आहेत. कारण सगळ्यात मतं त्यांनी तरुणाईच्या बाबतीमध्ये काळजी केली आणि त्यांनी म्हणलेलं वाक्य एका अर्थानं जरी वरकरणी वेगळं दिसत असेल की राजकारण हे येड्या डोक्याचं काम आहे, तरी देखील त्या पोटामध्ये थोडंसं सत्य हे आहे की या निवडणुकांच्या नादानं किंवा या राजकारणाच्या नादानं बराच मोठा तरुण वर्ग मला ग्रामीण भागातला दिसतोय की तो प्रचंड, एक तर तो प्रचंड उथळ आहे. म्हणजे तो फार काय अभ्यास करून बोलतोय, फार मुद्देसूद बोलतोय, फार त्यानं काय ते केलंय हे चित्र दिसत नाही. दोन्ही बाजूनी बोलताना बऱ्याच वेळा वरवरची माहिती, व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवरचं ज्ञान, फॉरवर्ड झालेलं मेसेज त्याची माहिती, याच्या संदर्भाने ही तरुण पोरं बोलताना चित्र पाहायला मिळतंय. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे या निवडणुकांमध्ये आपलं पहिलं काम केलं पाहिजे आणि मग राजकारणाच्या नादी लागलं पाहिजे. हे जे त्या आजोबांनी सांगितलं ते पोरांना कुठं फार दिसताना चित्र पाहायला मिळत नाही. एक तर 2 पद्धतीच्या गोष्टी आहेत. एक तर कोण बेरोजगार आहे, तर ज्याला सरकारी नोकरी पाहिजे म्हणून तो सातत्यानं प्रयत्न करतोय तो एक बेरोजगार आहे, आणि एक ज्याला स्किल नाही आहे तो एक मोठ्या प्रमाणामध्ये बेरोजगार आहे. परंतु लोकसंख्या जास्ती असून सुद्धा छोटी छोटी स्किल आपल्या अंगामध्ये आणावी, उद्योग व्यवसायाच्या नादी लागावं असं म्हणणारा वर्ग विशेषतः इकडे नाही. विशेषतः आमचा जो मराठा समाज आहे किंवा मराठी समाज आहे, मराठी समाजामध्ये अजून देखील उद्योग व्यवसायाची पाळंमुळं तितकी रुजलेलं चित्र पाहायला मिळत नाही. खरं तर तुम्ही इतर कम्युनिटी बघा, विशेषतः आपण कायम नाव घेतो की गुजर असतील, मारवाडी असतील, जैन कम्युनिटी असतील, ही सगळी लोक लहानपणी आपल्या मुलांना उद्योग व्यवसाय बाकी सगळ्या गोष्टी या गोष्टी शिकवतात. ही लोक राजकारणापासून फार लांब असतात. मतदानाच्या वेळा येणार, मतदान करणार, आपल्या भूमिका त्या वेळा घेण्यानं जाणार, परंतु इतर वेळी ती लोक अजिबात या गोष्टींबद्दल बोलत नाही. ती पण आपला इतर समाज मात्र उठ सूट निवांतपणे सरासपणे या गोष्टींच्या संदर्भामध्ये चौकात येणं, गप्पा हाणणं, संध्याकाळी पारावर बसणं, गप्पा हाणणं, शेतातली कामं सोडणं, गप्पा हाणणं हे करतात. हे या निमित्तानं ते काका म्हणले म्हणून खरं तर मला हा विषय त्या ठिकाणी सुचला. तर आमच्या पोरांनी ह्या गोष्टींची काळजी घ्यायची गरज आहे की आधी आपलं पोटापाण्याचा प्रश्न सोडवला पाहिजे, उद्योगधंद्याचा प्रश्न सोडवला पाहिजे. गावगाड्यामध्ये पोरांची लग्न व्हायची अवघड झाली ती अशी परिस्थिती आहे. कुठे लगीन करायपुरतं पोरं पुण्याला मुंबईला जाते ती, 15-20 हजारात काम करते ती पोरं पुन्हा गावाकडे येते ती लगीन झाल्यावर भागना म्हणून. मग पुन्हा त्या पुरीला वाटते माझी फसवणूक झाली, मग ती राहिली तर राहते नाही तर माघारी निघून जाते. 1760 ह्या निमित्तानं जर प्रश्न आहे तर याच्यावर जर मात करायची असेल तर राजकारणाच्या जागेला राजकारणाबद्दल अभ्यास करून भूमिका घेऊच. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे इतर वेळी उद्योग व्यवसाय कामाच्या संदर्भातल्या भूमिका घेऊन आपला प्रपंच नेटका झाला पाहिजे, आपला उद्योग व्यवसाय नेटका झाला पाहिजे. 4 पैसे आपल्या घरातनं कुठनं येतील ह्याचा विचार या तरुण पोरांनी विशेषतः करणं गरजेचं आहे. हे या काकाच्या बोलण्यावरून त्या ठिकाणी कळतंय. कॅमेरामॅन संकेतचं मी अविनाश, महाराष्ट्र माझा, रोपळे.